काय निवेदन दिलं? आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे की यावर्षी जालना जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये जो काही पीक विमा भरला जाणार आहे त्या पीक विम्याची आपण कृषी कार्यालयाच्या मार्फत कुठेही जाहिरात किंवा शेतकऱ्याला आग्रह करू नये। त्याचं कारण असं आहे की पीक विमा भरताना हा विभाग जाहिरात करतो, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याला पीक विमा मिळायचा त्यावेळेस शेतकऱ्याच्या बाजूने हे कुणी उभे राहत नाही किंवा शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा मिळून देत नाहीत। आज 4 ट्रिगर जे बंद झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पूर्ण निराशा येणार आहे आणि पीक कापणीच्या प्रयोगामधून शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही। उंबारटा उत्पादन आम्ही यांच्याकडे मागणी केली, पण यांच्याकडे आज मागच्या वर्षीचं 2024चं उंबारटा उत्पादन म्हणजे AY आणि TY हे पण सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही। आणि मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याला पीक विमाच मिळणार नाही तर तुम्ही जाहिरात आणि आग्रह का करणार हा एक त्यामध्ये आहे। दुसरे विषय असा आहे त्यामध्ये की ज्या कंपनीला 9280 रुपये जे कंपनीला दिल्या जातात तेच शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि पीक विम्याचं हे चॉकलेट बंद करण्यात यावून त्या शेतकऱ्याला 9280 रुपये शेतकऱ्याला देण्यात यावे। अशा आशयाचं आम्ही आज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।